आज रात्री मी नॉनव्हेजचा बेत करणार होते, पण त्याच्या आधी काही घरची कामं होते ते करून घेतले. यांनी भाज्या आणल्या होत्या, ते या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवून घेतल्या. आता हे प्लास्टिकचे बॉक्स मी ऑनलाईनच मागवले आहेत. खूप छान आहेत, पाव किलोपर्यंत भाज्या बसून जातात. आता इथं माझं तोंड असं होतं कारण मला वालाची शेंग बिलकुल आवडत नाही. सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या आणि आधी चवला भात लावून घेतला. नंतर सगळे भांडे पालते घालून घेतले आणि आज मी बाजरीची भाकरी करणार होते. मग प्रत्येक वेळेस पिठात मीठ टाकायच्याऐवजी मी असं पाण्यातच मीठ टाकून घेते, म्हणजे प्रत्येक वेळेस असं मिठाच्या ह्याच्यामध्ये हात घालायची गरज पडत नाही. आणि नंतर मस्त अशा बाजरीच्या भाकरी तयार होत्या. नॉनव्हेजसोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते. आणि नंतर मी भाजीची तयारी करत होते. आता मी कांदा आणि खोबरं भाजून घेऊन त्याचं वाटण करत असते. मग जर फोडणीला कांदा टाकला, म्हणजे शिजताना कांदा टाकला, तर भाजी फोडणी टाकताना टाकायचं नाही. सो मी आज भाजी करताना कांदा टाकणार होते, त्याच्यामुळे मी इथं शिजताना कांदा टाकत नव्हते. शिजताना फक्त तेल, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, मीठ आणि हळद असं टाकलं होतं आणि ह्याच्या 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये. त्याच्यानंतर मी भाजीच्या वाटणाची तयारी करत होते, म्हणजे फोडणी देण्याची. आता खोबरं आणि कांदा मी भाजून घेतला होता, ते टाकलं आणि लसूण आणि अद्रक हे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं. आणि ह्या दोघी मला डिस्टर्ब करत नव्हत्या, सो जाऊन बघितलं की नेमकं करतायत काय. ह्यांचं काहीतरी खेळणं चाललं होतं, म्हणलं चालू द्या तसंच. आणि हे आहे हीटर, आता हिवाळ्यात ह्याची खूपच गरज पडते. सो नॉनव्हेज पण शिजून तयार होतं. म्हणलं चला आता फोडणी टाकू. आणि हा मसाला काळं तिखट आहे, माझ्या सासूबाईनं दिलेलं. हे जरा जास्तच तिखट आहे, म्हणून मी फक्त नॉनव्हेजला वापरत असते हे. सो आज मी थोडीशी उलटी भाजी करत होते. आज तेलातच आधी तिखट वगैरे टाकून परत वाटण टाकून घेतलं होतं मी. भाजी मिळून येण्यासाठी जिथं डाळव्याचं पीठ वापरतात तिथं बाजरीचंच पीठ वापरलं होतं मी. आणि बाजरीचं पीठ वापरल्यास भाजीची टेस्ट पण खूप छान येते. आणि जेवढी भाजी दिसायला छान दिसत होती ना, तेवढी चव पण खूप छान झाली होती आज. चला तर मग बाय, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.